दर्शक हो नमस्कार. न्यूजमध्ये आपलं सरशाचं स्वागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर पंचायत समिती जिल्हा परिषद याची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचबरोबर आपण सध्या आलो आहोत ते कसबा ताळे मतदारसंघातील भोटवडे या ठिकाणी. येथीलच असणाऱ्या भाग्यश्री धीरज डोंगळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तरी जाणून घेऊया त्यांनी आजच त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामधील लोकांबद्दल काय अपेक्षा आहे. मॅडम नमस्कार. आजच तुम्ही फॉर्म भरून आलाय, तुमच्या भावना काय आहेत? आज भावना निश्चितच चांगल्या आहेत, कारण की इतकी वर्ष आम्ही ज्या संधीची वाट पाहत होतो ती संधी स्वतःहून चालून आली. बरोबर. आणि आमच्या इथं हा आपला मतदारसंघ हा महिला ओपन झाला आरक्षित. बरोबर. त्यामुळं निश्चितच आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून ही संधी मिळाली असं मी मानते, आणि त्या संधीचं सोनं नक्की मी करणार. पाहायला गेलं तर पतींच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पहिल्यांदाच राजकारणामध्ये उतरताय, तर काय सांगाल? पहिल्यांदा असं नाही, आजपर्यंत मी फक्त समोर नव्हते, बॅक स्टेज मी होते कायमच. आता पहिल्यांदाच मला ही संधी मिळाली आहे, त्यामुळे मी पहिल्यांदाच फ्रंट पेजला आलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हा राजकीय जो वारसा आहे, थोडक्यात तुमच्या घराविषयी थोडी माहिती सांगाल का? माझे आजी सासरे स्वर्गीय गणपतराव आबाजी डोंगळे यांनी जवळपास 60 ते 70 वर्षापूर्वी भोगवती कारखान्याची म्हणजे स्थापना करताना ते स्वतः त्यात संस्थापक म्हणून होते. त्यानंतर माझे सासरे स्वर्गीय विजयसिंह गणपतराव डोंगळे त्यांनी भोगवती कारखान्याचे संचालक म्हणून, तसेच गोकुळदूत संघाचे संचालक म्हणून, तसेच घोटोड्याचे सरपंच, तसेच घोटोड्यातल्या विविध संस्थांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून विविध कामं केलेली आहेत. तसेच माझ्या सासूबाई श्रीमती भारती विजयसिंह डोंगळे यांनी देखील घोटोड्याची पहिली महिला होण्याचा मान मिळवला, पहिली महिला सरपंच होण्याचा मान मिळवला, लोकनियुक्त सरपंच. तसेच त्या यशवंत सरपंच पुरस्कार देखील त्यांनी मिळवलेला आहे. त्यामुळं राजकारणाचा वारसा हा आमच्या घराण्यात पूर्वीपासूनच आहे. तसेच माझे पती आता घोटोड्याचे आदर्श सरपंच तसेच भोगावतीचे संचालक म्हणून उत्तम रीतीने काम करत आहेत. आणि आता घोटोड्याचं तुम्हाला बघायचं असेल, तुम्ही रस्त्यावरून बघू शकता किती विकास कामं केलेली आहेत. घोटोड्यात अतिशय विकास कामं केलेली आहेत. तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन कुणालाही विचारू शकताय. एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचा कसबा ताळे मतदारसंघामध्ये लोकांच्यावर कसा संपर्क आहे? माझा आणि आमच्या कुटुंबाचा लोकांशी डायरेक्ट संबंध आहे, डायरेक्ट संपर्क आहे. आम्ही लोकांशी अगदी त्यांच्या 12व्यापासून ते 13व्यापर्यंत जातीनिशी नवरा बायको हजर असतोय, आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही हजर असतोय. सुखदुःखांमध्ये सगळ्यांच्या आम्ही सहभागी होतोय. त्यावेळी आम्ही जात पात बघत नाही, प्रत्येकाच्या ह्याच्यात आम्ही हजर असतोय. तरी साधारणपणे किती वर्ष झालं तुम्ही राजकारणामध्ये या लोकांच्या संपर्कात आलाय का राजकारणामध्ये? माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली, त्यामुळे 18 वर्ष झालं मी या संपर्कात आहे, लोकांशी कनेक्टेड आहे, आणि घोटोड्यात पण आहे आणि पूर्ण भागात देखील आहे. एकंदरीत तुमचं या मतदारसंघातील लोकांच्या विषयी विजन काय आता पाहिलं? पहिल्यांदा मला आपल्या मतदारसंघातील रस्ते व्यवस्थित करून घ्यायचे, रस्ते नसले तर रस्ते करायचे आहेत आणि व्यवस्थित त्यांचं दुरुस्ती करून घ्यायचे. रस्ते आणि गटारी हे मेन प्रश्न आहेत. त्यानंतर स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला. तसेच युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभा करायची असा एक मानस आहे. त्यानंतर आपल्या ज्या अंगणवाडी आहेत, अंगणवाड्यांच्यात सुद्धा जो खाऊ आपण देतो, वाटप करतो, त्याची सुद्धा गुणवत्ता एवढी काही फारशी चांगली नाही असं वाटते. तिथं स्वतः जातीनिशी लक्ष घालून किंवा त्याच्यावर कोणतरी निरीक्षक ठेवून त्याची सगळी गुणवत्ता तपासली गेली पाहिजे, आणि मुलांना चांगल्या प्रतीचं अन्न मिळालं पाहिजे. इथं मी कटिबद्ध राहीन. आणि महिलांसाठी आरोग्य सुविधा, महिलांसाठी स्वच्छतागृह, आणि स्पेशली मुलींसाठी जी पिंक रूम वगैरे आता जे करणार आहे जिल्हा परिषद मध्ये बातमी आलेली, त्या थ्रू काम करायची इच्छा आहे. तुम्ही इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांना काय सांगाल? नाही, मला त्याबद्दल काहीच बोलायचं. माझं सगळ्यात जास्त लक्ष माझ्या स्वतःच्या कामावर, माझ्या विजनवर राहील. त्या गोष्टींवर मला लक्ष द्यायची अजिबात गरज नाही असं मला वाटतंय. दुसऱ्यांवर टीका करून आपलं काय आपल्याला होणार ना. स्वतःचं काम चांगलं असलं की सगळ्यांची तोंड आपोआपच बंद होतं. आता समजा सपोज तुम्ही जर निवडून आला तर लोकांसाठी किती वेळ देऊ शकताय तुम्ही? लोकांसाठी आम्ही 24 तास उपलब्ध असतील, कारण की
तुम्हाला माहितच आहे, ह्या मतदारसंघातल्याच एका गावात आम्ही राहतोय, घोटवडे. त्यामुळे 24 तास आम्ही हजर असेल सगळ्याला, रात्री अपरात्री सगळ्यासाठी आम्ही उपलब्ध असेल. कुणाच्याही हाकेला आम्ही धावून जाणारे आहोत. आता सर्वत्र पाहायला गेलं तर मतदार हे एक आमिषाला बळी पडतात, कोणताही म्हणजे गैरवापर करून म्हणजे मतदान करतात. त्यांना तुम्ही काय आवडतं? मतदारांना मी एवढंच सांगेन की तुम्ही कोणत्याही अशा आमिषाला बळी पडू नका, कारण की ही जी आमिष असतात ती 5 वर्षासाठी नसतात. शेवटी जो उमेदवार असतोय सक्षम आणि जो कार्य करतोय त्याला तुम्ही एकदा निवडून दिला की तुम्हाला परत 5 वर्ष बघायची गरज नसणार. एवढं काम करून दाखवायची धमक आहे. त्यामुळं अशा भूलथापांना पैसे देणाऱ्या उमेदवारांच्या खरोखर आमिषाला बळी पडू नका, हेच मी मतदारांना सांगेन. ह्या होत्या कसबा तळे मतदारसंघातील भाग्यश्री धीरज डोंगरे यांनी आपलं निवडून आल्यानंतर विजन काय असेल, त्यानंतर मतदारांनी कोणकोणत्या भूलथापांना बळी पडू नये, योग्य सक्षम उमेदवाराला निवडून द्यावं, हेच त्यांनी आवाहन केलं आहे. न्यूजसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.